नमस्कार मंडळी. रव्या बेसनाचा लाडू कसा करते त्याची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती. आधी कढईमध्ये 2 वाट्या बारीक रवा घेतला. हा रवा 5 मिनिटांसाठी भाजून घेतला. त्यामध्ये बरोबर अर्धी वाटी आधी तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर तूप सगळ्या रव्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर हा रवा भाजायला सुरुवात केली. हा रव्या बेसनाचा जो लाडू करणार आहोत त्याच्यासाठी बरोबर 1.5 वाटी तूप घेतलेलं आहे. हे जे तूप आहे 1.5 वाट्या, हे थोडं थोडं करून या लाडवामध्ये आधी घातलेलं आहे. आधी 2 वाट्या बारीक रव्यामध्ये फक्त अर्धी वाटी तूप घातलं आणि मंद आचेवर हा जो रवा आहे हा आपल्याला एकसारखा भाजत राहायचा आहे. घाई न करता शांततेत सगळीकडनं हा रवा भाजून घेतलेला आहे आणि याचा जेव्हा रंग बदलायला सुरुवात होते, अशा प्रकारे या रव्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. अशावेळी गॅस बंद करून टाकायचा. हे जे रव्या बेसनाचे लाडू आहेत, हे पाकात मुरलेले रव्या बेसनाचे लाडू चवीला खरंच खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे लाडू करून बघू शकता. आणि याच्यासाठी जो पाक करणार आहे तो पण अगदी त्याची सोपी पद्धत आहे. तुम्हाला पुढे पाक कसा करते हे सुद्धा सांगणार आहे. आधी रवा भाजून झाल्यानंतर तो एका वाडग्यात काढून घेतला. त्यानंतर कढईमध्ये बरोबर 1 वाटी बेसन घातलेलं आहे. या बेसनामध्ये तूप थोडं थोडं करून घातलं आहे. आधी अर्धी वाटी या बेसनामध्ये तूप घातलं. मंद आचेवर हे बेसन चांगलं भाजायचं आहे आणि हे भाजत गेल्यानंतर पुन्हा यामध्ये जे राहिलेलं तूप होतं ते तूप घातलं. या लाडवाला बरोबर 1.5 वाटी तूप लागलेलं आहे. हे बेसन तुपामध्ये छान भाजत राहिलेले आहे आणि याचा रंग बदलायला सुरुवात होते. वास पण याला छान सुटायला सुरुवात होते. सगळीकडे सुगंध सुटायला सुरुवात होते. अशा प्रकारे बेसनाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे बेसन पण भाजून झालेलं आहे. या स्टेजला गॅस बंद करून टाकला आणि ज्या वाडग्यामध्ये रवा काढलेला होता त्यामध्येच हे बेसनसुद्धा काढून घेतलं. दोन्ही पण एकत्रच काढलेलं आहे. या लाडवामध्ये टाकण्यासाठी म्हणून ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले आणि यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे लाडवामध्ये. पाक करण्यासाठी म्हणून आधी बरोबर 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. ही साखर भांड्यामध्ये टाकून जेवढं पाणी या साखरेत बसेल, म्हणजे बरोबर 1 वाटी पाणी या साखरेमध्ये टाकलेलं आहे. फक्त ही साखर पूर्ण पाण्यामध्ये बुडायला पाहिजे एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे. इकडे जी मिळणारी ही साखर आहे ही ऑर्गॅनिक साखर आहे आणि इथे अशी अगदी पांढरी शुभ्र साखर इकडच्या अमेरिकन स्टोअरमध्ये मिळत नाही. पांढरी शुभ्र साखर फक्त भारतीय स्टोअरमध्ये एखाद्या वेळ मिळाली तर मिळते. ही केन शुगर आहे ऑर्गॅनिक. हा पाक उकळायला लागल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये 1 चमचा दूध घातलेला आहे, कारण हा आता उकळायला लागल्यानंतर याच्यावरती जो फेस येतो आणि जी मळी असते या पाकामध्ये म्हणजे साखरेमध्ये ती निघून जाईल म्हणून यामध्ये बरोबर 1 छोटा चमचा दूध घातलेला आहे. आणि आता हा उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता हा पूर्ण वरती आलेला हा जो फेस आहे, ही साखरेमधली ही जी मळी आहे ती काढून टाकली आहे चमच्याने. अशा प्रकारे काढून टाकल्यानंतर पाक चांगला पांढरा शुभ्र होतो आणि हा जो पाक आहे हा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे, 2 तारी पाक करायचा नाही आहे. म्हणजे घट्ट हा पाक करायचा नाही आहे. हा चांगला 10 ते 12 मिनटं पाक उकळू दिलेला आहे. सारखा हा हलवत राहिले. ह्याचा रंग पण आता बदलायला सुरुवात झालेली आहे आणि लाडवासाठी 1 तारी पाक करणार आहोत आपण. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल याची ही तार पडताना दिसते आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर पाक झालेला आहे असं समजावं. आणि हातालासुद्धा तो चिकट लागतो आणि हातावर पण 1 तार अशी आपल्याला दिसते, म्हणजे बोटावर आपण घेतलं तर. या स्टेजला पाक बंद करून
हा जो पाक आहे हा रवा आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये टाकला आणि सगळीकडनं एकजीव करून घेतलेला आहे. दुपारी हे तयार केलं आणि संध्याकाळी लाडू बांधायला आले. हे चांगले पाकामध्ये रवा आणि बेसन मुरल्यानंतर हे बांधायला येतात लाडू. तेव्हा मग हे लाडू चांगले वळून घेतलेले आहेत. फक्त पाक खूप घट्ट करू नका. बरोबर 1 तरी पाक या लाडवासाठी लागणार आहे. तशा प्रकारे करा. जर घट्ट पाक केला तर लाडू थोडे तुमचे कडक होतील. आणि लाडू सगळे हे वळून घेतलेले आहेत. वळून झाल्यानंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये हे लाडू काढून ठेवले. अशा प्रकारे पाकात मुरलेले रव्या बेसनाचे लाडू चवीला पण खूप छान लागतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि नक्कीच तुम्हाला हे लाडू आवडतील. धन्यवाद.